श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आंबरे इकडे बघ की ग. इकडे आणले 3 आणल्यात. हा आता व्हिडिओ करतो. अगं गाय पण आहे. तर मैत्रिणींनो, काल मी तुम्हाला सांगितलेलं की वटपौर्णिमेचं शूट करण्यासाठी आम्ही इंचलंजीला आलेलो होतो. तर सगळी तयार होऊन आम्ही आता आलेलं आहे मंदिरात. आणि आईला म्हटलं थोडीशी माझ्यासोबत रील बनव. तर वा कशी करते, तिला सवयच नाही अजिबात, तरीसुद्धा जबरदस्तीने तिला गोल फिरवली. फोटोमध्ये यायला नको किंवा असं काही पण करायला नको, नुसता म्हणजे तुमचं तुम्ही करा, मी बघत बसते म्हणून. आणि आम्हाला आवरून यायला खूप वेळ झाला. अक्षरशः तुम्हाला पटणार नाही, जवळजवळ हे टायमिंग होतं ते 6:30चं टायमिंग होतं. अंधार पडत आलेला, 6:30 पावणे 7चं टायमिंग होतं. जवळजवळ चौघींचं वेगवेगळं फोटोशूट करायचं होतं. आणि त्यानंतर ग्रुपचं एकदा फोटोशूट आम्हाला करायचं होतं. त्यानंतर राहिलेल्या वेळेत मग आम्ही अशा रील बनवल्या. पण सगळे एकत्र आले की अशी मजा मस्ती असते. आता मोबाईल बहिणीने घरात ठेवून आलेली, त्यामुळे मोबाईल कमी होती, त्यामुळं 2च मोबाईलमध्ये आम्ही रील बनवलेले आहे. जवळजवळ रात्री 1-1:30 वाजेपर्यंत आमचं हे चालू होतं. ही रील बनव, ती रील बनव, असं कर तसं कर. आम्ही सगळे एकत्र आलो की ही अशी मजा मस्ती असतेच. त्यानंतर सगळ्यांसोबत खूप सारे असे फोटो काढले. फोटो काढताना तर खूप अंधार झालेला होता, तरी तशा अंधारातच फोटो काढले आम्ही. आम्ही बनवत आहे भोपळ्याची भाजी. कच्च्या भोपळ्याची भाजी. भोपळा शिव भोपळा. त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. आम्हाला बांधण्यासाठी वहिनी चपात्या बनवत आहे. मग दारात भोपळे लागलेले होते, त्याची भाजी बनवत आहे. दारातच त्यांच्या भोपळ्याचा वेल आलेला होता, तर 2 भोपळे लागलेले होते. मग त्यातलं 1.5 भोपळ्याची भाजी बनवली. आणि अर्धा भोपळा मी घेऊन आले इकडं, कारण आमच्यात पण भोपळा खूप आवडतो. आणि आज होता बहिणीच्या मुलगीचा वाढदिवस. मग दादाने सकाळी केक घेऊन आलेला बाच्याने जाऊन, तर तो केक वगैरे कापूनच मग आम्ही निघणार होतो. अगं अगं टक्के काढ की पिल्ल्या. महाराज चुटकी साहेब साखरदार ठेवची लागणी. मिठान फोटो काढायला सा व्हिडिओ करायला पण फोटो काढ की लागेल. सगळ्यांनी तिला ओवाळून घेतलं. मी, वहिनी, बहीण, स्नेहा लोटणी. इकडं हे घे. चक्कर मारेल तिला. इकडे जा, त्या साईडला जा. आगात बरोबर असतो ना. खूप सारे रील बनवले आम्ही, तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि तेवढंच जवळजवळ मला वाटते 1 दिवसच, म्हणजे यायलाच आम्हाला 4 वाजलेले दोघींना पण. आणि तिथनं पुढं मग दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही होतो. पण तेवढ्यात तेवढं रील, परत
सगळं हसणं खेळणं मजा मस्ती. झोपायलाच रात्री आम्हाला जवळजवळ 1 ते 1:30 वाजलेला होता. 1-1:30 वाजेपर्यंत आमची दंगा मस्ती चालूच होती. किती व्हिडिओ कसा करू जरा 5 मिनिट जरा हे थांबणार असं. जरा 5 मिनिट जरा हां मला काढायचं नाही. गुलाबच फुल आहे गुलाब. आग लाव त्या फुलाला. अरे काढणार आहात ना सगळं. ते नाकापासून खायलास काय असं नाही थांब काय हे असून दे का बस. पांडा आणि त्याच्यावर गुलाबाचं जे फुल होतं ते अखंड तेवढं मोठं फुल भाषाने तिच्या नाकावरच लावलं. खाली बरोबर होतो. अरे हनवटील चालवल्याने वाटत नाही वे. दाखवू खावा की तुम्ही. आता डिप्रेशन. केकचे आम्हाला मोबाईल पाहिजे. तुला आवडतोय केक? आवडतोय केक? मला पण आवडत. आमच्यात कोणीच खात नाही. घ्या वाटणार एक चमचा दे इकडे. अजून बालीची बर्थडे हो त्या खाल्लेलं दाखवा. असं दाखवायचं मला. तुम्हाला नाही व्हिडिओ वाले. अगं इथं जाऊ पर्यंत जेवायचं जाऊन गावात जाऊन जेवायचं. गावात जाऊन जेवायचं. काय काही चला बाय बाय. वेणी असल्यावर गाडीवर तू या तिकडं. बस हो कांडेगावला या तिला घेऊन राहायला. ए या ग राहायला. घरापासून एकच रिक्षेतने आलो आम्ही. आईकडे गेलो, थोडासा नाश्ता केला आणि मग तिथनं निघलो. आणि बहीण आणि मी एका रिक्षेतने चालू. ती गेली कोल्हापूरला आणि आम्ही आलो परत कागदला. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.